नमस्कार, मी संदीप देसाई. टॉप 9 बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या घरी एसीबीची धाड. निवासस्थान, भावाचं घर आणि हॉटेलवर टाकलेल्या धाडीमध्ये कागदपत्रांची तपासणी. साळवींसह त्यांच्या पत्नी, मुलावर गुन्हा दाखल. अटकेला घाबरत नसल्याची साळवींची प्रतिक्रिया. आमदार राजन साळवींना तुर्तास अटक नाही. 10 तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर एसीबीची टीम साळवींच्या घरातून बाहेर पडली. 71,32,000 मालमत्तेचा एसीबीकडून पंचनामा. मी घेतलेल्या कर्जाचा उल्लेख केलेला नाही हे दुर्दैव. एसीबी अधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर राजन साळवींची प्रतिक्रिया. 71,32,000 अशी संपूर्ण रक्कम त्यांनी, म्हणजे माझी गाडी, माझ्या असलेल्या प्रॉपर्टीची किंमत आणि असलेल्या सर्व वस्तू, पण त्याच्यावरती जे कर्ज आहे त्या कर्जाचा उल्लेख कुठे केलेला नाही, ही दुर्दैवाची. उद्धव ठाकरेंकडून राजन साळवींना 2दा फोन. राजन, तुझ्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र. एसीबीच्या छापेमारीनंतर ठाकरेंकडून साळवींची विचारपूस. एसीबीकडून आमदार साळवींच्या उपस्थितीमध्ये रत्नागिरी जिल्हा बँकेतील लॉकरची तपासणी. तर ही राजकीय सुडातून केलेली कारवाई. कितीही कारवाई झाल्या तरी आजही ठाकरेंसोबत आणि उद्याही ठाकरेंसोबतच. एसीबीच्या छापेमारीनंतर ही साळवी भूमिकेवर ठाम. रवींद्र वायकर आणि राजन साळवींवर शिंदे गटात येण्यासाठी काही दिवसांपासून दबाव. सूरज चव्हाणांची अटकही सुडापोटीच. संजय राऊतांचा आरोप. हे शिवसेनेचे उपनेते आहेत, त्यांच्यावर दबाव येतोय. जर तुम्ही आला नाहीत आमच्याबरोबर तर तुमच्यावरती अशा प्रकारच्या धाडी घालू आणि तुम्हाला अटक करू. राजन साळवींनी काही केलं नसेल तर निश्चित बाहेर येतील. काही केलं असेल तर कारवाईला सामोरं जावं लागेल. सूडबुद्धीनं काही केलं नाही. शिरसाटांची प्रतिक्रिया. जर केलं नसेल तर तो निश्चित बाहेर येईल. त्याच्यावर जर आरोप सिद्ध झाला नाही तर त्याला अटकही होणार नाही आणि त्याला बाहेर सुद्धा तो येईल. पण जर काही केलं असेल तर मग त्याला कारवाई ही फेस करावी लागेल. खोके म्हणणाऱ्यांच्या घरात खोके सापडतायत, त्यामध्ये आमचा काय दोष? नकली विषय बाहेर आल्यावर गुन्हे दाखल होणारच. मंत्री गुलाबराव पाटलांचा साळवींवरील छापेमारीनंतर टोला. म्हणणाऱ्यांच्याच घरी खोके सापडताय, त्याचा आमचा काय दोष आहे? हे कारवाया करणं, हे करणं जसं अधिकाऱ्यांना माहीत असलं तर त्या ठिकाणीच ट्रॅप होतो. जिथे नकली विषय आहेत ते बाहेर आले तर गुन्हे होणारच, दाखल होणारच. ते कथित खिचडी घोटाळा प्रकरण. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी. पीएमएलए कोर्टाचा निर्णय. राजन साळवींवर एसीबीची कारवाई. कार्यकर्ते आक्रमक. साळवींच्या घराबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची गर्दी आणि घोषणाबाजी सुरू. बीएमसीमध्ये कोविड काळामध्ये 6.5 कोटींचा कथित खिचडी घोटाळा. सूरज चव्हाणांच्या खात्यात संबंधित कंपनीकडून 71 लाख आल्याचा आरोप. मात्र सल्लागार फी मिळाल्याची चव्हाणांची प्रतिक्रिया.